नमस्कार मित्रांनो, हे आहे छत्रपती संभाजीनगरमधलं अति सुंदर असं छान दिसणारे इथे हे 5 रो हाऊसचं इथे प्रोजेक्ट आपण स्टार्ट केलेलं आहे. आपलं माऊली कन्स्ट्रक्शन्स असं नाव आहे. तुम्ही खाली नंबर दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही हे रो हाऊसेस बुक करू शकता, घेऊ शकता. अगदी 50 लाखापासून तर 55 लाखपर्यंत हे रो हाऊसची किंमत आपण इथे ठेवलेली आहे. अति सुंदर छान प्रकारे हे आहे. छान सुंदरसा एरिया आहे. याच्यामध्ये समोरच इथे एक सुंदरसं देवीचं मंदिर या सोसायटीमध्ये दिलेलं आहे. इथं देवीची छानशी प्रतिमा त्या ठेवलेली आहे. तुम्हाला मी आतून दाखवू इच्छितो की हे कन्स्ट्रक्शन कसं असणार आहे. तर स्टार्टिंगला आपल्याला भेटणार आहे इथे खूप छान आणि स्पेशियस एक पार्किंग. इथे एक नेक्सॉन वगैरे कार अशी आणि सोबत 2 व्हीलर्स बसू शकतील. इथे सोबत हौद दिलेला आहे. हौदमध्ये तुम्हाला इथे 3000 लिटरचं पाण्याची स्पेस तुम्हाला भेटणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथे बोरवेल दिलेली आहे. बाजूनं छानशी इथे बोर्ड सुटलेली आहे. 680 ते 700 स्क्वेअर फूट असा हा प्लॉट एरिया तुम्हाला भेटतो. स्टार्टिंगला सुंदरसा एक हॉल आहे. हॉलमध्ये एंटर केल्याबरोबर इथे आपल्याला विंडो आहे व्हेंटिलेशनसाठी. सुंदर हा हॉल आहे. आतमध्ये आल्यावर तुम्हाला इथे पायरी स्टेअर्स वगैरे वर जायला भेटतील. इथे टी व्ही वगैरे लावण्यासाठी सोय केलेली आहे. वॉश बेसिन आहे खाली, प्लस इंडियन टॉयलेट बाथरूम इथे अटॅच आहे. किचन आहे. तिकडची पूर्व दिशा आहे. ज्या प्रकारे वास्तुशास्त्राच्या अनुसार प्रॉपरली बांधकाम झालेलं आहे. तुम्हाला इथं जागा भेटती. त्याच्या व्यतिरिक्त इथं डोर दिलेला आहे. डोर ओपन केल्यावर आपण पाठीमागून पण ॲक्सेस करू शकतो. इकडनं बोर्ड आहे आणि दिसायला पाठीमागे हा ओपन एरिया आहे. थोडं आपण वरती जाऊन बघूया. इकडनं किचन आणि हॉलमधनं स्टेअर्स वर चाललेले आहे. आपण आता वर जाऊया. वर गेल्यावर उजवी आणि डावीकडे दोन्ही बेडरूम्स भेटतात. इथं बेडरूममध्ये एंटर केल्याबरोबर हा एक मोठा मास्टर बेडरूम पण म्हणू शकतो. वरती सिलिंगचं कामही पूर्णपणे झालेलं आहे. व्हेंटिलेशनची विंडो दिसते. प्लस याला वेस्टर्न टॉयलेट बाथरूम इथे अटॅच केलेलं आहे सुंदरपैकी छानपैकी. आणि प्लस इथे याला सुंदरशी अशी एक बाल्कनी दिसते. बाल्कनीमध्ये छान ग्लासचं वर्क केलेलं आहे. ग्लास हेवी आहे आणि प्लस इकडनं हे हेवी मेटल्समध्ये डोर इथं बनवलेले आहे. छान सुंदरसा बेडरूम आहे. पलीकडनं इकडनं गेल्यावर तुम्हाला इथे एक आणखीन एक बेडरूम दिसेल. याला बाथरूम नाही आहे, हा फक्त बेडरूम आहे. याला पण वॉल सिलिंग वगैरे केलेली आहे. आणि इकडनं तुम्ही बघू शकता की विंडो एरिया आहे. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकतो या रूममध्ये इथे विंडोज वगैरे दिलेले आहे छान प्रकारे. पाठीमागचा बॅक व्ह्यू आहे. तुम्हाला इकडनं बघितल्यावर तुम्हाला पूर्णपणे संभाजीनगरमधला जो धुळे सोलापूर हायवे आहे तो एरिया तुम्हाला साई टेकडी वगैरे इकडनं छानसा दृश्य बघायला भेटतो. जेणेकरून हे पावसाळ्यामध्ये अति सुंदर दिसतं अशा प्रकारे. पुन्हा आपण इकडनं वरती जाऊ. पुन्हा इकडनं स्टेअर्स वर गेलेले आहे. खाली हॉल, किचन, हे एक बेडरूम मास्टर आणि इकडनं बेडरूमवर वर गेल्यावर आपण इथे वर जाऊन बघू शकतो. टॉवरला पण छान प्रकारे इथं व्हेंटिलेशनसाठी दिलेलं आहे जेणेकरून उजेड खूप छान येतोय. आपण इथं वर आल्यावर पुन्हा एक आणखीन एक सेम बेडरूम विथ सिलिंगचं काम इथं केलेलं आहे. तुम्हाला बघू शकता. इकडनं छानसं सुंदर मागे शेतही दिसतंय. पूर्णपणे हिरवगार शेताचं काम झालेलं आहे. सेम इकडनं आपण आता या साईडला ह्या बेडरूमसाठी तुम्हाला इथे वेस्टर्न एक बाथरूम आणि प्लस सिंक अँड ऑल इथं तुम्हाला पर बाथरूम मिक्स इथे बघायला भेटेल. इथं बाहेर आपण आल्यावर आपण टेरेसवर येतो तर छोटीशी एक छानशी क्यूट इथे प्रॉपर एक अशी गच्ची आपल्याला बघायला भेटते. इथं वर जाण्यासाठी इकडं तुम्हाला स्टेअर्स वगैरे दिलेले आहे. वरती वॉटर टँक वगैरे असते. त्याच्या व्यतिरिक्त इथे व्हेंटिलेशनसाठी दिलेलं आहे. आणि इथं सुंदरसं अतिसुंदरसं छान इथे हे वर्क केलेलं आहे. इथे आपण छानसं बॅकग्राऊंडला ग्रीन काहीतरी मॅट्स वगैरे करू शकतात. इथं तुम्ही एक जे झोका वगैरे असतो, झोका वगैरे लावून छानसं तर गेटअप होतं. आणि अशा प्रकारे हे आपलं पूर्ण सेटअप्स आहे. आपले हे 5 रो हाऊसेस आहे. त्याच्यावर बाजूला तुम्ही बघू शकता इकडनं तुम्हाला पूर्णपणे जो एक छानसा व्ह्यू आहे तो पूर्ण एक पॅरानॉमिक व्ह्यू तुम्हाला इकडनं बघायला भेटतो, जो खूप छान आणि खूप सुंदर बघायला इथं दिसतो अशा प्रकारे. आणि हा सुंदरसा आपला रो हाऊस आहे.